नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे आपल्या शिक्षणाची गतिशीलता मर्यादित झाल्यामुळे आपल्या शिक्षणाची गाडी रुळावरून घसरता कामा नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने तुम्हा विद्यार्थ्यांना घर बसल्या दर्जेदार शिक्षण प्रदान करण्यासाठी हे चॅनल सुरू केले आहे. बालमित्रांनो, मी तुमची व्हर्च्युअल टीचर अस्मिता गवंडी आज तुमच्यासाठी घेऊन आले एक छानसा पाठ. चला तर मग आपण आजच्या पाठाची सुरुवात करूया. इयत्ता 5वी आणि आपला आजचा विषय आहे भाषा. बालमित्रांनो, आज आपण भाषेमध्ये 19वी कविता अभ्यासणार आहोत. आपली आजची कविता आहे वासरू. बालमित्रांनो, कवी अनिल यांची वासरू ही कविता आपण आधी ऐकूयात. ओढाळ वासरू राणी आले फिरू, कळपाचा घेरू सोडून या. ओढाळ वासरू राणी आले फिरू, कळपाचा घेरू सोडून या. कानामध्ये वारे भरून या न्यारे, पेर धरी फिरे रानो माळ. मोकाट मोकाट अफाट अफाट, वाटेल ती वाट धावू लागे. विसरुनी भान भूकनी तहान, पायाखाली रान घाली सारे. थकुनिया खूप सरता हुरू, आठवे कळप तया लागी. फिरू जाता मागे दूर जाऊ लागे, आणखीच भागे भटकत. पडता अंधारू लागे हंबरू, माय तू लेकरू शोधू येई. ऐका, म्हणा, वाचा. ओढाळ वासरू राणी आले फिरू, कळपाचा घेरू सोडून या. कानामध्ये वारे भरून या न्यारे, पेरधरी फिरे रानो माळ. मोकाट मोकाट अफाट अफाट, वाटेल ती वाट दाहू लागे. विसरुनी भान भूकनी तहान, पायाखाली रान घाली सारे. थकुनिया खूप सरता हुरूप, आठवे कळप तया लागी. फिरू जाता मागे दूर जाऊ लागे, आणखीच भागे भटकत. पडता अंधारू लागले हंबरू, माय तू लेकरू शोधू येई. बालमित्रांनो, वासरू या कवितेचे कवी आहेत अनिल. आता आपण वासरू ही कविता समजून घेऊया. बालमित्रांनो, आता तुम्ही वासरू ही कविता छान स्वरात ऐकली आणि वाचली, हो ना? आता आपण ती समजून घेणार आहोत. हे वासरू आहे ना, हे तुमच्यासारखं अवखळ आहे बरे का. तुम्हाला सुद्धा कधी कधी खेळायला सोडलं की तुम्ही सुद्धा तहान भूक हरवून अगदी मोकाट सुटतात आणि खेळत राहतात, हो ना? तसंच हे वासरू आई बरोबर कळपात चरायला आलं खरं, पण नंतर ते मोकाट सुटलं आणि
रानोमाळ एकटंच भटकत राहिलं. हो ना? मग अशा ह्या वासराची कविता आपण आता समजून घेऊयात. बालमित्रांनो, जेव्हा सर्व गायींना चरण्यासाठी कुरणात सोडले गेले ना, तेव्हा त्यामध्ये एक अवखळ वासरू होतं आणि हे वासरू कळपापासून वेगळं फिरायला लागलं. ओढाळ वासरू राणी आले फिरू, कळपाचा घेरू सोडूनिया. एक स्वच्छंदी मनाचे वासरू म्हणजे ओढाळ वासरू आपल्या कळपापासून वेगळे झाले आणि वेगळे होऊन ते रानामध्ये एकटेच फिरू लागले. वासराला एकटेच फिरायला मिळालं, त्यामुळे ते गोल 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 फेर धरून अगदी रानोमाळ फिरू लागलं. त्याच्या कानात जणू काही वारच शिरलं होतं. म्हणजे त्याचा अहंकार जणू उफाळूनच आला होता की मी एकटा कुठेही फिरू शकतो, आणि म्हणून ते रानोमाळ अगदी फेर धरून गोल गोल फिरत राहिले. कानामध्ये वारे भरून न्यारे, फेर धरी फिरे रानोमाळ. वासराच्या कानात आता वारं भरलंय आणि ते मनात येईल तसं हे फिरू लागलंय आणि मनात येईल तसे फिरणाऱ्या वासराच्या कानात वारे भरले म्हणजेच त्याच्या मनामध्ये अहंकार हा उफाळून आलेला आहे आणि अहंकार उफाळून आल्यामुळे ते इकडे तिकडे गोल गोल मनात येईल तसं फिरू लागले आहे. पहा बरं, हे वासरू अगदी मोकाट सुटलंय आणि अफाट धावत राहिलंय. जिथे वाट मिळेल तिथे ते धावत आहे. त्याला कशाचीच चिंता उरलेली नाही. त्याला एक आनंद झालेला आहे की मला आज एकटं फिरायला मिळालंय आणि हे एकटं मोकळं फिरायला मिळाल्याचा आनंद त्याचा अगदी गगनात मावेनासा झालेला आहे. मोकाट मोकाट अफाट अफाट, वाटेल ती वाट धावू लागे. वासरावर आता कोणत्याही प्रकारचं बंधन उरलेलं नाही आणि हे बंधन न उरल्यामुळे ते वासरू मोकाट सुटलेलं आहे. वाट मिळेल तिथे ते धावू लागलं आहे. त्याच्यावर आता कोणत्याही प्रकारचं बंधन नसल्यामुळे ते स्वैरपणे धावू लागले. आता वासराला तहान भूक काहीच लागली नाही. हे सगळं ते विसरून गेलं, कारण त्याला मोकळं आता फिरायला मिळालं होतं आणि म्हणून तो मोकळेपणाने सगळं रान पायाखाली घालून फिरू लागलं होतं. विसरुनी भान भूकनी तहान, पायाखाली रान घाली सारे. वासरू इतकं स्वच्छंदी फिरत होतं की ते तहान भूक सगळं विसरून गेलं आणि भूक तहान विसरून वासरू रानात सगळीकडे फिरू लागले. वासरू आता चालून चालून माळरान हिंडून खूप दमलं, अगदी थकून गेलं. आता त्याला पुढे जावंसच वाटत नव्हतं. त्याला वाटत होतं आता आपण आपल्या घरी परतायला हवं, आपल्या आईला पाहायला हवं, आपला कळप शोधायला हवा. आणि त्याचा सगळा जो सकाळपासनाचा उत्साह होता तोही आता संपू लागला. थकुनिया खूप सरता हुरूप,
आठवे कळप तया लागी. वासरू आता रानात एकटेच फिरून फिरून थकले. त्याचा उत्साहही कमी झाला. आता त्याला त्याच्या आईची, त्याच्या भावंडांची, त्याच्या मित्रांची, सर्वांची आठवण येऊ लागली. त्याला आपला कळप आठवू लागला. वासरू आता फिरून फिरून खूप थकलं आणि ते आता इकडे तिकडे भटकू लागलं. ते रस्ता चुकलं. त्याला घरी परत जायचंय, पण ते घरी कसं जाणार आता, असं झालेलं आहे. आणि म्हणून पुढे कवी काय म्हणतायत ऐकूया आपण. फिरू जाता मागे दूर जाऊ लागे, आणखीच भागे भटकत. वासरू कळपात परत यायला निघाले, पण काय करणार, आता त्याला रस्ताच सापडत नाही. इतकं भटकलं की त्याला आता रस्ता सापडेनासं झालं. ते भटकत भटकत दूर जाऊ लागलं आणि असं भटकल्यामुळे ते आणखीनच थकून जाते. वासराला आता घराची आठवण यायला लागली, कारण जसजसा अंधार पडायला लागला तस ते मोठ्याने हंबरू लागलं. हंबरणे म्हणजेच मोठ्याने आवाज करणे. गाईच्या आवाजाला हंबरणे म्हणतात. आणि मग हे वासरू हंबरून आपल्या आईला आवाज देऊ लागलं. त्याला असं वाटू लागलं की आता माझ्या आईने माझा आवाज ऐकून मला शोधत तरी यायला हवं. बिचाऱ्या वासराला आता रस्ता सापडत नव्हता, म्हणून त्याला वाटत होतं आपल्या आईने आपल्याला शोधावे. पडता अंधारू लागेले हंबरू, माय तुले करू शोधू ये. बालमित्रांनो, जसजसा अंधार पडू लागला की नाही, तसं वासरू आणखीन घाबरले. वासराला आता आईची खूप आठवण येऊ लागली. त्याने हंबरडा फोडला, म्हणजेच आईला आवाज दिला. हंबरू लागले म्हणजे आईला आवाज देऊ लागले. आणि आईने आता आपल्याला शोधण्यासाठी बाहेर पडावे, तिने आपल्याला शोधण्यासाठी यावे, असे त्या वासराला वाटू लागले. बालमित्रांनो, आता आपण वासरू ही कविता छान स्वरात ऐकली आणि तिचा अर्थही समजून घेतला, हो की नाही? आता तुम्ही ती कविता तुमच्या पुस्तकात वाचणार आहात आणि तुमच्या संगणकावर किंवा मोबाईलवर पुन्हा पुन्हा ऐकणार आहात. आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारते. चला, तुम्ही मला माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या. रानात फिरायला मिळावे म्हणून वासरू काय करते? सांगा बरं बालमित्रांनो, रानात एकटं फिरायला मिळावं म्हणून वासरू काय करत असेल? रानात एकटेच मोकाट आणि स्वच्छंदी फिरायला मिळावे म्हणून वासरू काय करतं? तर वासरू कळपापासून वेगळे होते. तहान भूक विसरून वासरू काय करते? बालमित्रांनो, सांगा बरं, तहान भूक विसरून वासरू काय करते? तहान भूक विसरून वासरू हे रानोमाळ एकटेच भटकत फिरते. वासराला कळपाची आठवण केव्हा होते? सांगा बरं बालमित्रांनो, वासराला कळपाची आठवण केव्हा येते?
तर ज्या वेळेला अंधार पडायला लागतो त्यावेळेला वासराला त्याची आई आठवते आणि कळपाचीही आठवण होते. खालील शब्दसमूह व वाक्प्रचाराचा अर्थ समजून घेणे. कानात वारे भरणे, अहंकार उफाळून येणे. हुरळून जाणे, खूप आनंद होणे. रान पायाखाली घालणे, खूप फिरणे, पादाक्रांत करणे. तहानभूक विसरणे, एखाद्या गोष्टीत रमून जाणे. मग्न होणे, गुंग होणे. हुरूप येणे, उत्साह वाढणे, जोम येणे, जोश येणे. मोकाट सुटणे, कोणतेही बंधन न पाळणे. मोकाट, अफाट, वाट यासारखे शेवटचे अक्षर समान असलेले कवितेतील शब्द. बालमित्रांनो, तुमच्या पाठ्यपुस्तकात कविता नीट पहा आणि या कवितेत शेवटचे अक्षर समान असलेले शब्द कोणते ते शोधा आणि वहीत लिहा. पहा, मोकाट, अफाट, वाट असे आणखीन कोणते शब्द आहेत? वासरू, फिरू, घेरू. वारे, न्यारे, फिरे. भान, तहान, रान. खूप, हुरूप, कळप. मागे, लागे, भागे. अंधारू, हंबरू, लेकरू. व्हेरी गुड, खूप छान. बालमित्रांनो, तुम्हाला वासरू ही कविता खूप छान समजली आहे. आता तुम्ही ती पुन्हा छान स्वरात ऐका. ओढाळ वासरू रामी आले फिरू, कळपाचा घेरू सोडून या. ओढाळ वासरू रामी आले फिरू, कळपाचा घेरू सोडून या. कानामध्ये वारे भरून या न्यारे, फेर धरी फिरे रानो माळ. मोकाट मोकाट, अफाट अफाट, वाटेल ती वाट धावू लागे. विसरुनी भान, भूक नि तहान, पायाखाली रान घाली सारे. थकुनिया खूप सरता हुरू, आठवे कळप तया लागी. फिरू जाता मागे दूर जाऊ लागे, आणखीच भागे भटकत. पडता अंधारू लागे हंबरू, माय तू लेकरू शोधू येई. बालमित्रांनो, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा पाठ? आवडला ना? नक्कीच आवडला असणार. मग तुम्हाला माझे असे छान छान पाठ पाहायचे आहेत का? तर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला जर पहिल्यांदा नोटिफिकेशन हवं असेल तर बेल आयकॉनला क्लिक करा. आणि तुमच्या जर काही कमेंट्स असतील तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा.
आता आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद बालमित्रांनो.